दरम्यान मनीषा हवालदार यांच्या निलंबनानंतर पुण्याच्या बुधवार पेठेतील शेठ हिरालाल सराफ प्रशालेमधील संचालक सतीश गवळी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी. बघूयात. फुटी प्रकरणी पुण्यातील शेठ हिरालाल सराफ या शाळेतील मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांना सीबीआयने अटक केल्यानंतर आता शाळा प्रशासनाकडून देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत सेक्रेटरी सतीश गवळी सर आहेत. सर, काय नक्की कारवाई करण्यात आलेली आहे? सध्या ते म्हणजे काय समोर आलेले? सीबीआयचे अधिकारी देखील शाळेत येऊन गेलेत. काल संध्याकाळी आम्हाला बातमी सीबीआयच्या माध्यमातून म्हणजे प्रेस नोटच्या माध्यमातून समजली की मनीषा हवालदार या आमच्या शाळेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांना अटक करण्यात आलेली आहे. ही बातमी समजताच विद्यार्थ्यांशी अशा पद्धतीनं गैरवर्तन त्या परीक्षेच्या बाबतीत त्यांचं झालं आहे याचं समर्थन आम्ही अजिबात करणार नाही. त्यामुळं तात्काळ त्याचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे आणि शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांचं निलंबनही तात्काळ करून ह्या चौकशीसाठी चौकशी समितीचं आम्ही गठन केलेलं आहे. म्हणजे शाळा प्रशासनाने आता त्यांना निलंबित केलेलं आहे? हो, शाळा प्रशासनाने तातडीने काल सायंकाळीच 6 ते 7च्या दरम्यान त्यांचं निलंबन केलेलं आहे. सीबीआयचे अधिकारी सुद्धा आपल्या शाळेमध्ये येऊन गेलेत. त्यांनी काय केलं, काय तपास केला, तुम्हाला काय विचारलं त्यांनी? नाही, खरं तर नीट परीक्षेचं हे फार गोपनीय काम असतं. त्यामुळं सीबीआय किंवा नीट यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची आजपर्यंत कल्पना दिलेली नाही. काल सकाळी 10च्या दरम्यान पथक आमच्या त्या सराफ प्रशालेमध्ये उपस्थित राहिलं आणि संध्याकाळी 5पर्यंत वेगळ्या प्रकारची माहिती किंवा चौकशी त्या ठिकाणी करत होते आणि त्यानंतर त्यांनी प्रेस नोट जारी करून हवालदार यांना अटक केल्याचं आम्हाला मीडियाच्या माध्यमातून खरं तर समजलं. आम्हाला सीबीआयने कुठल्याही प्रकारचा संपर्क केलेला नाही आणि नीट परीक्षेसाठी त्यांची नियुक्ती झाली याबाबतीत आम्हाला केंद्रीय संस्थेने कुठल्या प्रकारची कल्पना दिली नाही. त्याबद्दल आमचं काही मत नाही, कारण ती गोपनीय भाग असल्यामुळे कल्पना नाही आम्हाला देण्यात आलेली नाही आणि हवालदारांनी आम्हाला याबाबतची कल्पना दिलेली नाही.